हरि ओम संसारासारसिन्धोर्जनिमरणजराध्युर्मिभिर्बाधितानां दारागारादिभारा किमिह सुखकरा प्रेमपाशैर्निबद्धाः कृष्णत्वत्पादपोतं प्रदिशतदनुतं सत्पताकं सपोयितुं रम्यं कर्मन्दिगम्यं भवजलधिभवस्सवेदविच्छेदहेतुम् कृष्णो बलज्ञानकार्यो कृष्णारमणराज्यदो पुष्णीतां मम सद्बुद्धिं वृष्णिवासिष्ठवंशयो मयि स्थितो मदङ्गेषु स्वतन्त्रो व्याप्तवान् हरिः स विष्णुश्चा स्वतन्त्रं मां स्वेच्छया वर्तयत्यजः स्वात्मनस्तस्य पूजा स्युः मनो वा कायवृत्तयः ममैताः इति कर्तारम् उद्देशं च हरिं स्मरेत्। श्री वेंकटेशं लक्ष्मीशं अनिष्टग्नम अभीष्टदं चतुर्मुखेन तनयं श्रीनिवासं भजे निशम् आपन्नाखिलपापपर्वतकुलव्यापादनारूपिणी व्यापारे कुरुशास्त्रकौशलभृतस्तापार्थिचिन्ताचिदः पालब्रह्मलिपिं जयन्यतयितुं शक्ताश्च भक्तावलेः श्रीमत्सुधीन्द्रयतिपादरेणुकणिकाः न श्रेयसे भूयसे। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। हरि ओम हरि ओम हरि ओम। प्रसक्त आता कार्तिक मासू सूर जालेलास प्रारंभ जालेलास। थोडे दिवसा पूर्वे आम्ही पुरा लोकांना धात्री महिमा चिंतन केले, तुम्ही पुरा ते श्रवण केले, तशींची अशीं तू मनां दिसून आयले। कार्तिक मास म्हणकुळे खंय पळते दिपोत्सव म्हणील करताच, लक्ष दिपोत्सव अशी दीपाक संबंध पडिले मस्त पुरा एक दीप जळोवचो आसो अथवा दीपाचे एक कसन आमी एक चिंतन करताचे ते कार्तिक मासान तू दीपदान केल्यार बरें मस्त श्रेष्ठ अशें म्हूण सांगिल्लें आसा। तशें आसतना दीप प्रज्वालन ताजे बद्दल एक थोडेची चिंतन करुया अशें म्हणून न्हू दिसून आयलें। म्हणून आज आमी दीपा बद्दल थोडेची चिंतन करच्याक प्रयत्न करुया। शुभम करोतु कल्याणम आरोग्यम धनसंपदां शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते। हें अत्यंत एक महत्वाचे एक श्लोक। प्रत्येक मनुष्यान आरंभान तू दिवो लायत आसतना म्हणचीत आसलो हो श्लोक। हे श्लोका चिंतन केल्यारीची दीपाची महिमा मस्त अगाध आस, मस्त अपार आस म्हणिल्लें आमकां कळटा। तशी आज दीपा बद्दल आमी चिंतन करया। हें दिवो म्हणिल्लें कसने म्हणिल्लें आमी पयलें अर्थ करून घेवका। कित्याक म्हळ्यार हें दीप म्हणिल्लें मस्त महत्वाचें जावन आसकें। हें दिवो केन्ना लावका अथवा केन्ना करका, खंय करका, खंयच्या समयार करका, आनी हें केल्ले निमित्त हाजे लाभ कसने असले अनेक विचार आसच। ते पुरा विचारू यथाशक्ती यथामती आमी आज चिंतन करुया। हें दिवो म्हणिल्लें कसन उरता म्हणिल्लें पयलें आमी चिंतन करता। तें खरें सांगच्या गेल्यार दीप म्हूण शब्द तांतू कसन आस म्हूण विचारच्या गेल्यार त त ध म्हळ्यार तिन्नी अक्षर दी म्हणून घेता। तदनंतर प हें पयलें अक्षर म्हळ्यार आमकां मेळ्ळें एक दीप म्हणिल्ल्या शब्दांत तू मूरू आनी वंदू 3 आनी 1 हें अक्षर मेळ्ळेच जाल्यार न्याय कसन आसकी म्हळ्यार अंकानां वामतो गतीः अशें म्हूण सांगिल्लें आसा। तें कशें म्हळ्यार तेंचीच उलटा केल्यार 13 म्हणिल्ली संख्या येता। हाजे अर्थ कसन की म्हळ्यार एक दिवो लायिल्ले निमित्त तांतू भगवंताले 13 नमनीचें रूप चिंतन करचें तशी पळोव येता अशें म्हणून आमकां कळटा। एक दिवो जळयलो तेन्ना तांतू 13 भगवद रूप 13 भगवद रूप आमी पळोवत तशी चिंतन करचें जातकें। तशी हें दीप शब्द म्हणिल्लें एक मस्त महत्व जावन घेवन आसा। तशी तुमी विचारच्या पुरो
हें दीप म्हळ्यार कसं न्हय अथवा दिव म्हळ्यार कसं न्हय म्हणून दीप्यते दीपयती वास्वम परम चेती दीपहा म्हणून गे न्हू पुराणांत तूं हाजे बद्दल एक उल्लेख आसा कसं न्हय दीप्यते दीपयती म्हळ्यार स्वयं प्रकाश करता आनी विंगडावरे उजवाड करीत के ताका दीप 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 म्हणून आपयताचे आनी खंयचे भगवंताक एक पळोवची एक कसन वस्तू आसा ताका आमी दीप 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 म्हणून म्हणटाचे आनीक सांगच्या गेल्यार खंयचे परमात्माक आमी पळोवत तशी करता ताका दीप म्हणून म्हणटाचे खंयचे परमात्माक भक्तीन पळोवत तशी करता ताका वरे दीप म्हणून म्हणटाचे आनीक सांगता गेल्यार खंयचे भगवंताक अथवा परमात्माक भक्तीन पळोवच्याक आमकां अनुकूल करून दिल्लो आसा ताका दीप अशें म्हणून न्हू आपयताचे तशी दिवो खंय वरे उरका अशें म्हणलेले केलो लोकाले एक प्रश्न म्हणलेलो उरता तें पुराणांत आदारा वयर गेल्यार आमकां एक वाक्य म्हणलेलें मेळटा घरांतू एक सर्वे सामान्य प्रति लोक घरांतू दिवो लायताचे प्रतिनित्य घरांतू केलो लोकाल घरांतू नंदा दीप म्हणून लावचे म्हणलेला संप्रदाय आसा तशी हो दिवो लायलेले खंय पसून उरका कितले पसून उरका म्हणलेले मस्त लोकाल प्रश्नाक ताका उत्तर आमगेलें शास्त्र कसन सांगता म्हणून म्हळ्यार रवेरस्त समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत् यस्य तिष्ठति ग्रहे दीपः तस्य नास्ति दरिद्रता म्हणून न्हू पुराणांत तूं आमकां एक वाक्य म्हणलेलें मेळटा म्हळ्यार हाजे अर्थ कसन के म्हणून म्हळ्यार सर्वे सामान्य सूर्य उदय जाले नंतर घरांत प्रत्येक लोक दिवो लायताचे वय हें सर्वे सामान्य उठ लोकांक गोतस जाल्यार हे श्लोकांत आनीक एक आमकां विशेशता पळोवच्या मेळटा तें कसन सांगता म्हणून म्हळ्यार घरचे गृहिणी प्रतिनित्य सूर्य अस्त जाले नंतर शुद्ध जावन गे न्हू घरांत दिवो लावपाक तो दिवो लायलेलो कितले वेळ पर्यंत उरका म्हणून म्हळ्यार रवेरस्त समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत् तें संध्या काळार दीप प्रज्वालन केले तसले क्षण तो दिवो कितले पर्यंत उरका की म्हणून म्हळ्यार हेर दिवसा सकाळीं सूर्योदय जावचे पर्यंत उरका की म्हळ्यार घरांत एक दिवो अखंड जावन नंदा दीप जळता उरलो म्हणून म्हळ्यार सांजे वेळा लायले म्हळ्यार सकाळी पर्यंत तो जळका हें एक दिपाचें लक्षण अशें म्हणून आमकां धर्मशास्त्र सांगता तेन्ना केलो लोकाले प्रश्न येता कसन हो सगळो रात्री आमी दिव्याक तेल घालता बसकावे अशें म्हणून केलो लोकांक प्रश्न म्हणलेलो उरता तशें न्हय तें कसन के म्हणून म्हळ्यार एक दिवो लायलो म्हळ्यार तो सांजेक सूर्योदय अस्ता वेळार लागले म्हळ्यार हेर दिवसा सकाळीं सूर्योदय पर्यंत जळका म्हळ्यार तशी छंद कोण दिवो लावका म्हणून घेवन तो दिवो लायल्यार ताका काजळ मांडन आशिची उत्तम तेल घालून तो दिवो जळयलो म्हणून म्हळ्यार तो अखंड जावन जळके ताका अखंड दीप अशें म्हणून म्हणटाचे तशी तें दिवो सांजे वेळार लायल्यार ताजें तात्पर्य कसन के म्हणून म्हळ्यार खंयचे घरांत दिवो सगळो रात्र जळता उरता ते घरा लागीं अलक्ष्मी म्हणलेले सुळीव येनाके खंयचे घरांत दिवो सांजे वेळार जळता त्या वेळार ते घरचे सुतूची अलक्ष्मी म्हणलेली येनाके ते देखून तो शांत श्लोकां भितर सांगता तस्य नास्ति दरिद्रता कोणाल घरांत दिव्य हें सांजे वेळार जळता उरता ती अलक्ष्मी म्हणलेली तांगेले घरचे सुतू न्हय घरचे लागीं वरें येवच्याक एक येवच्या तिका जायना खंय त्या देखून हांगा आमकां दिवो जळोवका म्हणलेले एक मस्त विशेष विचारू आमकां हें श्लोकां मुखांतर कळटा तशी प्रतिनित्य घरां भितरी दिवो सुर्यास्ता वेळार लायले म्हणून म्हळ्यार सकाळीं सूर्योदय पर्यंत जळका म्हणलेले विचारू आमकां कळटा आनी केलो लोक उरताचे केलो लोक तांगेले कशकी म्हळ्यार स्वभाव केलो लोकांक लोभ उरता अथवा तांकां मत्सर म्हणलेले उरता केलो लोक कसं करता की म्हळ्यार देवाल पूज करता आसतना दिवो जळयताचे देवा पूज जावचे पर्यंत दिवो जळोवचो ताचे मागीर ताजी आवश्यकता ना म्हणून घेवन प्रमादान केलो लोक वाडोवचे वताचे तशें जेवा कोणें वाडयले म्हळ्यार तसले मनशाक दारिद्र्य म्हणलेले लक्षांत भितरी मस्त वेळ लागना त्या देखून आमी अवश्य जावन घेवन कोण घेवंक आशिल्लो विशय कसन की म्हणून म्हळ्यार कोणेय जेवा चुकून वरें दिवो लायलेलो वाडोवन घालचे ना
खंयचे व्यक्ती दिवो जळेल वाडोवन घालता ताका तागेल्या घरच्या लोकांक दारिद्र्य म्हणलेली येता अशें म्हणिल्लें आमकां हें दिपाचे विशया भितर चिंतन करता आसतना मेळटा. तें कशें सांगचें म्हूण म्हळ्यार ते दिव्या बद्दल एक दिवो कसन करता म्हूण म्हळ्यार आमगेलें एक दुश्कर्म म्हणिल्लें कर्म कसन आस तो दिवो जळोवन भस्म करून घालता. इतलें न्ही, ताजेन जावचें तसलें कर्मजन्य पाप लेप ते पुरा आमकां जायना खंय. ताजे घोस्कर दिव्या लेप म्हूण म्हळ्यार एक दिवो लायले निमित्त आमी केल्ले पाप कर्म लेप ते दिव्यान जायना खंय. ते दिवो जळेल निमित्त ते आमकां कसनेची लेप म्हणलेली जायना म्हणलेली आमकां हांगा कळून येता. ताजे घोस्कर हें दिवो अंधकार परिहार करून आमगेलांतू ज्ञान म्हणलेलें वृद्धी करता खंय, ज्ञान दिवचें तशी करता खंय. हें दिव्य अत्यंत महत्वाचें जावन आसा. परमात्मो एक उत्तर सांगता, अंधकारे स्पृशेत माम यः म्हणून घेवन. अंधकारांतू म्हाका कोणेची आपोड नाकाची म्हणून. अंधकारे स्पृशेत माम यः म्हणून. कोणें जावो चुकून वरें अंधकारांतू म्हाका आपोड नाकाची म्हणून. हाजेन आमकां कळटा कसन की म्हळ्यार दिव्य म्हणलेलें कितलें एक श्रेश्ठ जावन आसा म्हणून. इतलें न्ही, म्हालगड पसून फुडें म्हणटा आशिल्लें, शास्त्रांत पसून म्हणटाचे काळकां भितरी देवाक तुमी आपुडचें ना जाल्यार खंयचे व्यक्ती पसून आपुडचें ना खंय, ते सर्वता करचें ना म्हूण म्हणटा. तशी तो देव मुखारी सांगता, काळकांत जावो म्हाका येवन कोणें पळोवचें ना, काळकांत येवन म्हाका कोणें पूज म्हणलेली करचें ना, अथवा म्हाका स्पर्श करून पूज करचें ना, काळकांत येवन म्हाका कोणेची आपुडची तशी ना अशें म्हणून घेवन भगवंतू मस्त कडेन पुरा आमकां सांगता. तशी हाजे अर्थ कसो जाता की म्हणून म्हळ्यार प्रकाशांतूची भगवंतालें रूप दर्शन म्हणलें आमी पळोवका म्हणलेलें आमकां हांगा दिव्या निमित्त एक विशेश कळून घेवन येता. ताजे घोस्कर देवाक दिव्या उजवाडांतू पळोव तशी जावका खंय. तेन्ना आमकां भगवंतू पूर्ण अनुग्रह करता म्हणलेलांतू संशय म्हणलेलो ना. कसन वो दिवो ताजें लक्षण कसनें, तें कशें उरता, तें कशें लावका म्हणलेली केलो विचार आसाची तशी आमी तें कळून घेवया. दिव्या लक्षण कसनें तें कशें उरका म्हणलेलें विचारच्या गेल्यार आनी पास आमकां शास्त्रांतू केलो प्रमाण मेळटा. दिव्या लक्षण कशें असके उरका की म्हूण म्हळ्यार नेत्राह्लादकरः स्वादुः धूरतापवर्जिताः सुखिनः शब्दरहितः निर्धूमः नास्तिरस्वकः म्हणून. तो कसं सांगता की म्हळ्यार नेत्राह्लादकरः एक घरांतू अथवा खंयचे कार्य आरंभ करता आसतना आमी प्रप्रथम जावन घेवन दिवो लायताचे. तशें तो कसं म्हणटा की म्हळ्यार नेत्राह्लादकरः दिवो लायले निमित्त दोळ्याक मस्त खुशी जाता खंय, ते पळोवनूच खुशी जाता खंय. कितली लोकांक दिवो लायले नंतर अयो प्रकाश जालो पळय अशें म्हणून म्हणटाले मस्त लोक आसाचे. म्हळ्यार मनुश्याक मस्त आनंद करेत खंय, आह्लादकरः मनान पसून मस्त खुशी करेता. नेत्राह्लादकर स्वादुः दूरतापवर्जिताः. आनीक तो दिव्याचें लक्षण सांगता. केलो दिवो जळत उरताची ताजे हुंसाणी ते दगदग कसं म्हणटा पळय ते मस्त दूर पसून लागता खंय. तशी तें दिवो जळचें ना खंय. म्हळ्यार ताजे हुंसाणी मस्त दूर वरें वचचें ना हाजे बद्दल दीप लक्षणां भितर हें येता. तशींच तो मुखार सांगता स्वादुः धूरतापवर्जिताः सुखिनः निर्धूमः. ते कसं म्हणटा की म्हळ्यार शब्दवर्जितः. केलो दिवो लायल कुळे छटा 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 म्हणलेलो आवाज येता तेन्ना आमी कसं म्हणटाचे एकू वात समना एकू तेल्लां भितर कसं न्ही जेवो मिक्स जेवो जालेलो आसा म्हणून आमी लेखताचे. जाल्यार तो कसं म्हणटा की म्हळ्यार दिपा लक्षणान तूं एक दिवो लायलेलो तेन्ना ताका चट चट म्हणलेलो तसले शब्द म्हणलेले येवचे ना खंय. म्हळ्यार ते देखून तो म्हणटा शब्दवर्जितः. आनीक निर्धूमः. केलो कडेन दिवो लायलो तेन्ना ताजी धुंवर उठू कडेन भोर गेलेली उरता तशें जावचें ना खंय. निर्धूमः म्हळ्यार दिवो लायलेले निमित्त धुंवर मस्त जावचें ना खंय. नास्ति ह्रस्वकः. ह्रस्वकः म्हूण म्हळ्यार सान करून वरें जळोवचें ना खंय. कित्याक म्हळ्यार खंयच्या वेळार वार येता तेन्ना तो दिवो म्हणलेलो वाडोवन वता. ते देखून मस्त सान वरें कोर घेवन दिवो जळोवचें ना. हें दिपाचें लक्षण अशें म्हणून घेवन तांणी सांगताचें. दीपवृक्ष स्थिते पात्रे
शुद्ध स्नेह प्रपुरिते म्हणून म्हळ्या म्हणकेची तसल दिवो त्यांना आमकां मस्त श्रेयस्सू आणि समृद्धी करून दिवच्याक कारणीभूत जातकें. ताजे खातीर हो दिवो ह्या रितीन म्हळ्यार एक नक्षत्रा म्हणकेची तो जळत उरकाकें. मस्त जोरान वरें जोळच्याना, मस्त सान वरें जोळच्याना. तो दिवो लायले निमित्त ताजे वयरी केलो बायल नंदादीप म्हणून घेवन प्रतिनित्य घरां भितर दिवो लायताच. त्या वेळार ताजे वयच्या भागाक काजळ मळिल्लें येता. ते कशें येता की म्हणून म्हळ्यार ताजे तें वातीचें नाळ मस्त दीर्घ कोण लायल्यार ताका घड भितर काजळ मळिल्लें येता. ते देखून मस्त दीर्घ म्हळ्यार लांब करून वरें दिव्या वाती दवर न्हू जळोवच्याना आनी पूर्ण सान वरें लावच्याना के. ते वाती कशी उरका की म्हळ्यार तेल लांब भितर बुड्डून ते तेल मात्र विर्ण घेवन न्हू तो दिवो चंद रितीन जळत उरका. हें दिपाचें लक्षण अशें म्हणून सांगता. म्हळ्यार मध्यम जावन न्हू दिवो आमी लावका म्हणलें आमी हांगा कोळ घेवका आशिल्लो तसलो विशय. हें कसन असं शास्त्रांत सांगिल्लें आसा. तशीं आनी एक आमी दिवो लायता आसतना एक सर्वता करचें ना के. ते कसन के म्हळ्यार दिवो कसन असं केन्ना वरें नेला वयरी अथवा भुमी वयरी सर्वता लावचें ना के. कित्याक म्हळ्यार नेला वयर लायले म्हळ्यार खंयचे मनुश्य दिवो नेला वयर लायता ते मनुश्याक दारिद्र्य म्हणलें चुकिल ना. आनी भुमी वयरी अथवा नेला वयरी दिवो लायले म्हळ्यार ते भूदेवीक मस्त कोप म्हणलें येता. ते देखून खंयचेचे मनशान दिवो लायता आसतना नेला वयरी दिवो म्हणलें लावचें ना. ते देखून म्हालगडे आमगेले संप्रदाय प्रकार दिवो लायता आसतना एकू कांश पात्रां वयरी, तांब्या पात्रां वयरी अथवा लाकडाचे मांडय अथवा पोळेरो ताज्या वयरी दिवो दवरून न्हू लायता आशिल्ले. हेंचेची शास्त्रांत मस्त संमत जाल्लेलो आसा आनी हेंची आमकां रुढींत आयिल्लो आसा. ते देखून खंयचेय मनशान दिवो लायता आसतना लाकडां आसन अथवा खंयचेच एक खांब्या वयरी असल कडेन एक दवरचें एक संप्रदाय आमगेलांत विशेश जावन आयिल्लो आसा. तें देव थंय एक विशेश एक उत्तर सांगता. स्नेहो दीपम यथा धृत्वा सर्वलोकोपकारकः तथा भवान मम ज्ञानम हृदिदारय संततम म्हणून. स्नेहो दीपम यथा धृत्वा हें दिवो म्हणिल्लें स्नेहदीप हा खंय म्हळ्यार ते भगवंतू मस्त प्रसन्न जावन सांगता दिवो म्हणिल्लें म्हाका भारी इश्ट करता. कोण म्हाका म्हगेलो एक उडूक आसकोन दिवो लायताची तेन्ना हांव मस्त खुशी जाता, मस्त प्रसन्न जाता म्हूण. तशें मुखार सांगता तें म्हगेले एक प्रिती कोण पात्र जाताची, म्हगेले स्नेहाक कोण पात्र जाताची तांणी प्रतिनित्य दीप प्रज्वालन कोरका. तांणी केलेले निमित्त म्हाका मस्त खुशी जाता म्हूण. म्हळ्यार हांत आमी चिंतन करचे विशय कसन की म्हळ्यार एक दिवो लायले निमित्त भगवंताक कितले एक खुशी जाता म्हणलेले विशय आमी हांगा चिंतन करता आशिल्लो तसलो विशय. तशेंची तो मुखार सांगता दीपस्तंभ म्हणून घेवन देवालया भितर दवरताचे. ते दीपस्तंभांतू खंयचे देव म्हणलेले उरता. थंय दिवो लायता आसतना कशी लावका ते दिवो लायले निमित्त आमकां ताजेन कसन म्हणलेलें एक पुण्य म्हणलेलें मेळटा. हाजे बद्दल थोडेशी यथाशक्ती यथामती आमी चिंतन करच्याक पळोवया. दीपस्तंभा भितर मस्त नमनेचे विस्तार जावन उरचे, मस्त नमनेचे चित्र विचित्र म्हणलेले तसले आकृती पासून उरता खंय जाल्यार तो एक श्लोक सांगता. दीपपात्रादिदैवत्यम मुखे पावकमुच्छन्ते दंडमीश्वरदैवत्यम पादम प्रजापतीस्तथा म्हणून घेवन एक दीपस्तंभाच बद्दल विशेष एक विचार सांगतो. आमी मस्त इतले कुलदेवस्थानां भितर गेल्यार अथवा व्हडड्ड देवस्थानां भितर प्राचीन काळाच्या देवस्थानां भितर गेल्यार तें देवस्थाना येद्राकची एक दीपस्तंभ म्हणून उरता. तो दीपस्तंभ म्हळ्यार सदां मस्त व्हड उरता. तशी तो दीपस्तंभां भितर कसकसन उरता म्हणून घेवन ह्या श्लोकां भितर आमकां सांगून दिता. दीपपात्रादिदैवत्यम मुखे पावकमुच्छन्ते. तें दीपस्तंभ म्हळ्यार एक व्हड लांबच खांबो ताज्या सुतोवची मध्य मध्य दिवली म्हणलेले ताका जॉयंट जावन उरता. तें तसल तें दीपस्तंभाक तांत भितर दीपपात्रादिदैवत्यम मुखे पावकमुच्छन्ते ताजे वयरी अग्निदेवता म्हणलेली उरता खंय. दंडमीश्वर दैवत्यम ताजे तोगो एक दंड म्हणलेली उरता. थंय रुद्रदेव म्हणलेली उरता खंय. आनी ताजे तोगो ब्रह्मदेव अभिमन्यमान जावन घेवन ते दीपस्तंभां भितर उरता अशें म्हणिल्लें दीपस्तंभाचे श्लोकां भितर आमकां विशेश जावन घेवन कळून येता.
ताका मराठी भितरी समयी म्हणून म्हणचें आनी आमगेल भाशेन तूं निरांजन म्हणून न्हू दिपस्तंभाक म्हणटाच. ह्या रितीन तूं दिपस्तंभान तूं अग्निदेवता म्हणील उरतकें. हो दिवो वरें तो दिवो लायता आसतना नेला वयरी सर्वता लावच्या नाकें. कित्याक म्हळ्यार दिवो नेला वयर लावच्याक ना म्हूण सांगिल्लो आसा. कित्याक म्हळ्यार थंय ते भूदेवी कसने वरें सहन करता. दिवो नेला वयर लायल्यार मात्र ती सर्वता सहन करनाकें. दिवो जेवा नेला वयर लायले म्हणून म्हळ्यार तिका मस्त कोप येता. ते देखून खंयचेय मनशान दिपस्तंभा भितर पासून लावचे वेळार तो नेला वयर दिवो लावच्या ना म्हणलेला आमकां विशय आमकां कळटा. तशींच तो मुखार कसो सांगता म्हणून म्हळ्यार प्राचीन संप्रदायांत कशें आयलें म्हळ्यार त्या देखून एक दिवो लायता आसतना एक पोळेरां भितर दवरताची अथवा लाकडां मांडये वयर फूड तुल्यान आमी तुळशील्या काट्या भितर गेल्यार थंय कसो एक ताका एक मदें एक आसन म्हणलेलें उरता. ताजे वयर एक दिवो दवरता असलो संप्रदाय आयला. त्यांची शास्त्रसम्मत त्यांच आदारा वयर दिवो दवरचे श्रेष्ठ संप्रदाय आयलो आसा. आतां ते दिव्यां भितर खंयचे खंयचे देव म्हणलेले उरता म्हणलेलें आमी चिंतन करता. कितले लोक विचारतात बट माम आमी दिवो लायता वय तांचो खंयचे खंयचे देव आसाचे आमकां कसनय गोतना. ताजे बदल कसनय एक विशेष विचार दियाचे अशें म्हणलें तेन्ना आमकां हो एक विशय हांगा अर्थ करून घेवच्याक एक उत्तम सहकार जाता अशें म्हूण लेखताची. दीप पात्रांत ब्रह्मदेव उरतकें आनी तांत आशिल्लें तसलें तैलांत म्हळ्यार तेलांत लक्ष्मी देवीलें सन्निधान म्हणलेलें उरतकें. अशीं एक पुराणान सांगून अनेक पुराणांत अशें म्हणटा की म्हळ्यार तें पोळेरांत म्हळ्यार प्रणती म्हूण म्हणटाचे. आमी कन्नडांत ताका हणते म्हूण म्हणटाची अथवा कोंकणी भाशेन ताका पणती म्हूण म्हणटाची. तांतू ब्रह्मदेव अभिमन्यमान जावन घेवन उरतकें आनी तेलांत लक्ष्मी देवीलें सन्निधान म्हणलेलें उरतकें. आनी तांतू दवरलें तसलें तें वाती भितरी म्हळ्यार आमी तें एक दिवो लावच्याक कसन एक वाती तिंबून तांत भितर दवरताची. तांतू वासुदेव संकर्षण देव अभिमन्यमान जावन तागेलें सन्निधान म्हणलेलें तें उरतकें. आनी थंय जगजगचें तसलें तें उजवाडांत वायुदेवालें सन्निधान म्हणलेलें उरतकें. आनी काजळांत म्हळ्यार थंय दिवो लायले तेन्ना सहज जावन ताका काजळ म्हणलेलें येता काळें जाता ते दिव्यांत. थंय स्वल्प काळ उरता तसलें ते भागां भितरी थंय एक रुद्रदेव उरता. तशींच थंय थोडेशे तांबडे म्हणलेले तसले दिव्य भागांत इंद्रदेव म्हणलेलें उरतकें. ह्या रिती आमी दिवो लायले निमित्त इतले पुरा देवताल सन्निधान ते दिव्यांत उरता अशें म्हूण आमी लेखून ते पुरा लायले निमित्त ते देवांक पुरा प्रसन्न करता तांकां खुशी जाता म्हणलें लेखील अनुसंधान करून आमी दिवो म्हणलेलें लावकाकें. पळया कसन की म्हळ्यार ते दिव्यांत मनोनियामक जावन आशिल्लो तसलो रुद्रदेव तशींच ऐश्वर्याभिमानी जावन आशिल्लो तसलो इंद्रदेव तांणी पुरा ते दिव्यां भितर सन्निहित जावन उरताकें. ज्ञानदात्र जावन आशिल्लो तसलो वायुदेव, मोक्षप्रद जावन आशिल्लो तसलो वासुदेव, अज्ञान परिहार करतलो संकर्षण देव आनी मोक्ष दितलो तसलो वायुदेव इतले पुरा देव तें एक दिव्यांत सन्निहित जावन उरताकें. पळया कितले बरे विचारू. हे विचारू आमी अवश्य जावन कळून घेवका. एक दिवो लायता आसतना इतले पुरा देवते ते तेलां भितर सन्निहित जावन उरता म्हणून म्हळ्यार तांगेलें आमी एक अनुसंधान केलें तेन्ना तांणी पुरा आमकां अनुग्रह म्हणलेलें करताकें. तांगेले एक उडगास करून आमी दिवो लायले निमित्त आमगेलें अज्ञान पुरा दूर करताकें. तशीं आमी एक देवाल दिवो लायता आसतना इतले पुरा देवते ते तेलां भितरी अथवा प्रणती भितरी म्हळ्यार पणती भितरी आसची म्हूण अनुसंधानपूर्वक कोण दिवो लायता तांकां देवाल अनुग्रह म्हणलेलें खंडीत जाता म्हणलेलें विशेष विचारू आमकां दीप प्रज्वालन केले निमित्त विशेष जावन घेवन कळून घेवन येता. आनी देवाल मुखारी घरां भितर की अथवा देवालयांत आमी दिवो म्हणलेलें लायताचे. कितके लोकांक प्रश्न उरता बट माम देवा येद्राक उजव्या भागा दिवो लावका की दाव भागा दिवो लावका अथवा एक सायडा मात लायल्या पुरवें अशी मस्त लोकांक पुरा शंका म्हणलेली उरता. ताका समाधान आमगेलें धर्मशास्त्र सांगता. शास्त्रांत हाका केलो प्रमाण म्हणून सांगिल्लो आसा त्या प्रकाराची तो दिवो म्हणलेली जळोवका. तशें एक देवा लागीं दिवो जळयता आसतना दाव सायडाक आनी उजव्या भागाक दोनूय दिकान दिवो जळोवका अशें म्हणून आमगेलें धर्मशास्त्र सांगता. तद नंतर ते उजव्या भागां भितर कोण देव उरता म्हणून म्हळ्यार थंय संज्ञा उजव्या भागांत आशिल्लें तसलें ते दिव्याक संज्ञा म्हणून नांव घें. थंय सूर्य आनी जयापती संकर्षणू ते दिव्यां भितरी सन्निहित जावन उरतकें. तशीं देवाल येद्राक उजव्या सायडाक ज्यो आमी कसन जीव दळयताची थंय
जयापती संकर्षणू आणि सूर्य तांतू ते दिव्यांतू सन्निहित जावन उरता. आता दाव भागांत कोण उरता म्हणजे तुमगेलो प्रश्न येता. थंय चंद्रतुल्यान अभिमन्यमान जावन आशिल्ले तसले रोहिणी देवी आणि तांगेले अंतर्यामी जावन आशिल्ले तसले कृतिपती प्रद्युम्न ते उजव भागांत दाव भागांतू सन्निहित जावन उरता काय. तशी त्या देखून थंय कृतिपती प्रद्युम्न सन्निहित जावन सूर्य चंद्र कांती अंतर्यामी जावन आशिल्ले भगवंतूची स्वताची दिव म्हणलेली आमकां दिता म्हणलेली आमी हांगा कळून घेवका. तशी हें दिव लायत आसतना आमी विशेष एक अनुसंधान करका. खंयची एक घरां भितरी अथवा खंयचे देवालयांतू दिव लायत आसतना आमी एक विशेष अनुसंधान करून दिव लावचे एक संदर्भांतू आमकां केलो फुडें प्रश्न येता. दिवो खंयच्या खंयच्या स्थळार लावका, खंयचे खंयचे स्थळ पवित्र जावन आसा आनी त्या स्थळार दिव लायल्यार आमकां कसन पुण्य मेळटा म्हणिल्ले केलो लोकांक एक प्रश्न म्हणिल्लो उरता. ताका तो श्लोक सांगता, स्तंभे च शिखरे दीपाः प्रांगणे चत्वरे तथा वृंदावने धर्मशाला वेदाध्ययन सद्मनी म्हणून. म्हळ्यार खंयचे खंयचे स्थळ पवित्र जावन आसा आनी खंय खंय आमी दिव लावका म्हणिल्लें हें श्लोकाचें तात्पर्य जावन आसा. स्तंभे च शिखरे दीपाः प्रांगणे चत्वरे तथा दिवो खंयच्या खंयच्या स्थळार लावका म्हणून. तो कसो म्हणटा म्हळ्यार स्तंभे च प्रथम सांगता जाल्यार देवाल बागलां भितर, देवालयाचे द्वारांत अथवा देवालयाचे प्रांगणांत, प्रांगण म्हळ्यार आंगण म्हणून म्हणटात अथवा सुत्तू म्हणून म्हणटात. आतां जाल्यार आमी पळयाचे दिपोत्सव म्हणून करतात कार्तिकोत्सवांत. तेन्ना सुतूचे सुतांतू आमी ताजे एक वातीचें एक स्टँड दवरून थंय तेल घालून दिव जळोवचे क्रम आसा. सगळे कार्तीक मासांतू प्रतिनित्य दिव जळोवचे क्रम आसा. तशें हो श्लोक ताका एक टॅली जाता. स्तंभे च शिखरे दीपाः देवालया प्रांगणांतू अथवा देवालया सुत्तांतू त्या न्हंयशीची देवालया लागीं म्हणजे देवस्थाना लागीं लागीं व्हड व्हड खांबे मळिल्ले उरताचे, थंय दिव जळोवपाक. शिखरे देवालय एक शिखर म्हणून घेवन उरता, थंय पसून तो दिव लावका. तें जालें मागीर प्रांगणे घरचे द्वारा येद्राक, घरचे बागला भायरी अथवा बागला भितरी. ताजे नंतर गोरवांचे गोश्ट म्हळ्यार कोटके म्हणून म्हणटाचे आमी, खंय आसा थंय प्रतिनित्य दिव लावपाक. ताजे नंतर वृंदावने धर्मशाला, वृंदावन म्हळ्यार तुलसी वृंदावन. प्रतिनित्य तुमी घरां भितर प्रत्येकल्या घरल्याक तुळशीचें वृंदावन आसचीच. प्रत्येक त्यांची दृश्टीन गृहिणी पुरा सांजेक सांजवेळे वेळार आमी दिव लावचे म्हणून म्हणटा पळय ते अशीं ते देखून वृंदावने सांजे वेळार विशेष लावन घेवन तुळसी वृंदावनाल एक प्रतिनित्य दिव लावका. तशींची धर्मशाला, धर्मशाला म्हळ्यार खंय पुराण प्रवचन पुरा जाता उरता थंय पुरेची दिव लावपाक. तशींची धात्री वनांतू अश्वत्थ वनांतू विशेष जावन मठांतू दिव लावपाक. इतले न्ही, वृंदावने धर्मशाला वेदाध्ययन सद्मनी, खंय प्रतिनित्य वेद अध्ययन पाठ पुरो जाता उरता थंय वरेची प्रतिनित्य दीप म्हणलें प्रज्वालन करका. हें प्रतिनित्य थंय दीप प्रज्वालन केले निमित्त ते लक्ष्मीले सन्निधान तिगेल वास थंय उरतकें. त्या देखून आमकां प्रतिनित्य लक्ष्मी देवील अनुग्रह तिगेल सन्निधान तिगेल वासू ते जगार जावका म्हळ्यार आमी प्रतिनित्य त्या स्थळार विशेष जावन घेवन दिव लावका. कडेन तो कसो म्हणटा की म्हळ्यार स्तंभेच्या शिखरे दीपाः प्रांगणे चत्वरे तथा. चत्वरे म्हणून म्हळ्यार राजमार्ग म्हळ्यार रोड खंय पुरा उरता ताजे आज बाजून सायडाक पुरा कडेन दिव म्हणलें लावका. असल हें पवित्र स्थळ. हांगा प्रतिनित्य कोण दिव लायता थंय अलक्ष्मी म्हणलेली केन्ना येना, लक्ष्मील सानिध्य निरंतर जावन उरता आनी थंय लायलेल्या मनशाक केन्नाची दारिद्र्य म्हणलेली येना. अशें म्हणून न्हू तें दिपाचें पवित्र स्थळ सांगतची. आतां मुखावेल एक चिंतन करचें. दिव लायत आसतना खंयच्या दिका तोंड कोण लावका बटमा अथवा ताजे तूं दी खंयच्या सायडा उरका म्हणून केलो लोकांक प्रश्न म्हणलेर उरता. देवा तर लायत आसतना म्हळ्यार एके फावटी देवालयांतू घरच्या घरांतू देव मंदिरांतू पूर्व पश्चिम देवाल तोंड उरना, उत्तर अथवा पश्चिम दिका उरता. अशी पुरा आसतना केलो गोंदळ जाता केलो लोकांक. तेन्ना ताणें विचारता आसा बट माम आमगेले देवाल तोंड अशें आसा, आमी लायत आसतना देवाक कशी दिव लावका. ताका पसून धर्मशास्त्रांतू एक प्रमाण म्हणून सांगिल्लें आसा. अशींच आमी तुमकां सांगच्या जायना. तो कसं म्हणत की म्हणून म्हळ्यार धर्मशास्त्रांतू एक दिवली म्हणलेली उरता. ते दिवलीक मध्येची दिव लावका म्हणून आसल्यार ताजे नाळ मध्य आसल्यार ताका दिक्क म्हणलेली पळोवका म्हूण ना.
पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण म्हणलेली दिक्क पळोवका म्हूण ना. मध्येच एक व्हड नाळ असं म्हणून म्हळ्यार थंयच आमी वाती दवरून दिवो लायलेले म्हळ्यार तो वयरी चंद रितीन जळटा. तसल संदर्भा भितर आमी दिक्क म्हणलेली पळोवच्या ना. फुडें कालांत केलो तसल एक आमकां प्रणती अथवा एक दिवली पळोवच्या मेळटा आशिल्ले. आतां कशें म्हणून आमी दुर्गा नमस्कारांनी करता आसतना एक एक दिवलीक 4-5 दिकान ताजें एक नाळ म्हणलेली उरता. थंय आसतना तो दिवो कशी लावका म्हणलेली आमकां एक प्रश्न म्हणलेलो येता. तेन्ना तो कसं सांगके म्हणून म्हळ्यार आयुर्ध प्रांगमुखो दीपो धनदस्याद उदंगमुखः प्रांगमुखो दुःखदोसो हानिदो दक्षिणामुखः म्हणगे न्हू आमकां हाजे बद्दल सांगता. म्हळ्यार खंयचे खंयचे दिक्क लायल्यार कसन पुण्य मेळटा, ताजे विरुद्ध दिकान दिवो लायल्यार मनुश्याक ताजेन कसन हानी जाता म्हणलेलें हें श्लोकाचें तात्पर्य. प्रांगमुखो आयुर्ध प्रांगमुखो दीपो म्हळ्यार पळयाची देवा दिवो लायता आसतना तें दिवो पूर्वमुख जावन घेवन उरकाके, पूर्वाभिमुख जावन उरकाके, अथवा ते दिव्याचे वातीचे अग्र कसन आस पूर्वमुख जावन घेवन उरका. आयुर्ध प्रांगमुखो दीपो तशी पूर्वाभिमुख जावन घेवन अथवा पूर्वेक अग्र करून कोण दिवो लायता ते मनुष्याले आयुष्य म्हणलेली प्रतिनिधी वृद्धी जाता वतकें. आयुर्ध प्रांगमुखो दीपो धनदो स्याद उदंगमुखः तेंची उत्तरा कितके लोकां घरां भितर पूर्वमुख जावन घेवन उरना देवाल तोंड. उत्तरामुख आसा म्हणलें क्या तेन्ना उत्तरामुख करून अथवा उत्तर दिक्काकची ते वातीचे अग्र करून दिवो लायले निमित्त धनदहा तागेले घरांत तो नित्य लक्ष्मीला अनुग्रह जाता. दुड्ड म्हणलेली तागेले अंत केन्नाची राबून येतकें. हाजे विरुद्ध जावन गेल्यार प्रत्यंगमुखो दुःखदोसो पश्चिमाभिमुख कोरगेन अथवा तें ताजे दिव्याचे अग्र कसन आस पश्चिम दिक्का कोरगेन लायल्यार दुःखदोसो ते मनुश्याक तागेले घरांत तूं प्रतिनित्य दुःख म्हणलेलें चड जाता वता शिवाय कमी जायना की. तशींच हानिदो धनद दुःखदोसो हानिदो दक्षिणामुखः तेंची दक्षिण दिक्काक तोंड करून अथवा दक्षिण दिक्काक अग्र करून दिवो जेवा जळयले म्हळ्यार ते घरांत तूं कसने ना कसनेच एक वायट जाता उरतकें. ते देखून आमकां बरें जेवकावें आमी पूर्वाभिमुख करून अथवा उत्तराभिमुख करून दिवो म्हणलेली जळोवका. हाजेन मनुश्याला आयुष्य वृद्धी जाता आनी लक्ष्मील अनुग्रह सदा सर्वदा तांगेले घरां भितर उरता. आनी हाजे विरुद्ध जेव्हा आमी गेले म्हळ्यार दक्षिण मुख करून तोंड करून दिवो लायल्यार अथवा पश्चिमाभिमुख करून दिवो लायले म्हळ्यार एक तांगेले घरांत दुःख म्हणलेलें राबना आनी तांगेले घरांत कसने ना कसने हानी म्हणलेली जाता उरता म्हणलेलें हें श्लोकाचें तात्पर्य जावन आसा. तशी आमी दिवो अशी लायल्यार मात्र आमकां असल पुरा एक म्हत्वाचे विचार कळच्या मेळटा. आनी मुखार एक तो विशय सांगता वृक्षेषु दीपो दातव्यः न तु भूमौ कदाचन सर्वं सहा वसुमती सहते न त्विदम त्वघम म्हणून कसं नाही म्हणून म्हळ्यार तावळ तुमकां हांव सांगलें दिवो सर्वता नेला वयर लावच्या ना म्हणून ताका पासून प्रमाण दितो. वृक्षेषु दीपो दातव्यः न तु भूमौ कदाचन भूमी वयरी केन्नायची दिवो म्हणलेली लावच्या ना. कित्याक म्हणून म्हळ्यार भूमाता तिका सर्वं सहा म्हणून म्हणटा पुरा वरें सहन करता की ती चेडवांक आयिल्लें दुख्ख तांकां आयिल्लें कश्ट अथवा तिका कसने एक तोंदर जालें पुरा ती सहन करतकें. ते देखून तो म्हणटा सर्वं सहा वसुमती सहते पुरा ती वरें सहन करतली जाल्यार न त्विधम त्वघम कोण मनुष्य गोत्त सुनूची लोभान प्रमादान तो दिवो नेला वयरी भूमाते वयर दवरून लायता ते मात्र ती केन्ना सहन करनाकें तितलें तिका कोप येतकें. ते देखून आमगेले म्हालगड म्हणटाचे नेला वयरी भूमी वयरी केन्नाय दिवो लावच्या ना म्हणून. तशें हें श्लोकाचें तात्पर्य जावन आसा. तशें आतां कार्तीक मास आयलो तशी मस्त लोकांनी म्हळें बट माम दिव्या बद्दल कसं एक सांगीत आशिल्लें आमी घरांत दिवो लायताची तें लावची ताची दिक्कू कशी अथवा आमी देवालयान दिवो लायताची थंय एक दीपस्तंभ म्हणलेली उरता तांत भितर कसकसन देव म्हणलेली उरता. हाजे बद्दल एक चिंतन केल्यार बरें आशिल्लें म्हणून सुमार लोकांनी विचारल्याक एक सान चिंतन करच्याक प्रयत्न केलेलो आसा. तशींच आतां कार्तीक मास सुरू जाला प्रत्येक देवस्थानांत तूं दिपोत्सव की लक्ष दिपोत्सव की प्रत्येक लोक आचरण करता आसची तशी तुमी पुरा तें आचरण करता आसतना हें दिव कित्या लावका खंयच्या समयार लावका तें लायल्यार कसन पुण्य मेळटा ताजे अग्र कशी उरका आनी देवालयान तूं खंय पुरो दिवो लावयत घरांत तूं खंय दिवो लावयत
तुळसी यात्रा खंय दिवू लावेत हाजे बद्दल पुरा तुम्ही हांव चिंतन केलें कसं असं अनुसंधानपूर्वक चिंतन करून ते दिपोत्सव उत्तम रितीनं विजृंभणेन तुम्ही पुरा आचरण करतात अशी आशय करतची एक सान विषय दीपा बद्दल चिंतन केलं असं पुरा तुम्ही ऐकून घेनो उत्तम रीतीनं आचरण करा म्हणून सांगताची सर्वगुण संपूर्ण सर्वदोष विवर्जित प्रियतां प्रीत एवालम विष्णुर्मे परमस्वरत म्हणून सांगताची संजीव म्युझिक वाहिनी आणि आध्यात्मिक दृष्टिकोनानं प्रत्येक मासांतू विशेष एक मासधर्म अथवा मासाक संबंध पडलेले ಕೆಲವು विषय चिंतन करत असची आता कार्तिक मास आशिल्ली देखून दीप चिंतन करया म्हणून तांकां अशें दिसून आयलें तशें तुमकां पुरा आध्यात्मिक बंधूंक हें एक आयकुच्याक उत्तमताने अवकाश करून दिलो अशें म्हणून सांगतची एक 2 उत्तर देवाल सन्निधानांत कृष्णार्पण करता हरये नमः श्री मध्वेशार्पणमस्तु.